पुन्हा एकदा टोलनाक्यावर जातीयवाद उफाळून आला। एका कुटुंबाला गंभीर मारहाण आणि सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। पाटोदा तालुक्यातील वैद्यकिनी टोलनाका परिसरात बांगर कुटुंबाला गंभीर मारहाण। टोलनाका परिसरात तुझ्या शेतात हॉटेल का बांधले आणि त्याचे उद्घाटन उद्या कसं करतो ते मी बघतोच, अशा पद्धतीने बांगर कुटुंबातील एका महिलेला आणि 3 पुरुषांना गंभीर मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाण करणारे हे सर्व लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। मारहाण करण्यात आलेले टोलनाका बंद करू असा इशारा समाज बांधवांनी दिलेला आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी संगीता। या ठिकाणी त्या टोलनाक्यावर जे कामगार अत्यंत 302, 307 यासारखे गंभीर गुन्हे त्यावरती आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात समजा एवढा जमाव होतोय, त्या लोकाला एवढा मारतोय, बेसूद अक्षरशः गुराढोरावानी त्या ठिकाणी पडतात आणि इतका जमाव पाहतोय, ते रक्तबंबाळ झालेत, महिला त्या ठिकाणी बेसूद झाल्यात। यामुळं अत्यंत जे प्रकार चालला आहे अत्यंत घाणेरडा आहे। माणसाला माणूस म्हणून जगायला संधी मिळत नाही अशा पद्धतीचं वातावरण चाललं आहे आणि हे जे कोण गुंड आहेत, जे कोण माणसं आहेत, त्यांच्यावर कोणाचा वर्धा असतं आहे की अत्यंत जातीचं नाव घेऊन मारतात। म्हणजे खरं म्हणजे माणुसकीला काळीमा फाटणारी ही गोष्ट आहे आणि आदरणीय SP साहेब यांना विनंती करतो की या प्रकाराचा आणि असं कळतं आहे की ते पोरं जे टोलनाका चालवतात आणि त्या ठिकाणचे CCTV त्यांनी रिमूव्ह केलेत। म्हणजे खरं म्हणजे या ठिकाणी येत्या 2 दिवसामध्ये त्या आरोपीवर गुन्हा जर दाखल नाही केला, त्या आरोपीला अटक नाही केलं तर आम्ही सर्व समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी त्या टोल नाक्यावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत आणि टोल नाका बंद करण्याची मागणी शासन आणि प्रशासनाकडे करणार आहोत। म्हणून पोलीस प्रशासन आणि SP साहेबांना विनंती आहे की ते आरोपी कोण असतील ते लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांच्यावर 307, 302 म्हणजे जीव घेणा हल्ला केलेला आहे अशा पद्धतीचे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा अशा पद्धतीची आम्ही मागणी करतो। आपलं तिथे एक हॉटेल आहे टोल नाक्यापाशी। मी प्रॉपर बाहेरच आहे बांगर। हॉटेलच्या दारात आम्ही बसलेलो होतो। माझा छोटा भाऊ टोल नाक्यापाशी समोर होता। राहुल शिंदेने माझ्या भावाला मारलं म्हणून माझा मामा विचारायला गेला का मारलं म्हणून, आणि त्यांनी न आम्हाला काही सांगता आमच्यावर डायरेक्ट हल्ला केला की हे वंजाऱ्याचे आहेत म्हणून। हे वंजाऱ्याचे आहेत म्हणून आम्हाला बेदम सगळ्याला मारहाण केली। 40-50 जण होते। राहुल शिंदे, अशोक शिंदे, शिवम शिंदे, अनिकेत चौधरी, जुंबर जाधव यांनी प्रत्येक जणांनी लय मारहाण केली। बाकीचे अनोळखी होते, बाकीचे नावं माहीत नाहीत। माझ्या मम्मीला केसल धरून त्याने आपटीला खाली मेली तर मेली म्हणले। हे अशा बऱ्याच गोष्टी झाल्या रात्री। काय मागणी असेल आता आणि लोक कोणाचे आहेत? दसचे कार्यकर्ते आहेत ते। दसचे कार्यकर्ते आहेत। मागणी अशीच आहे, माझ्या स्वतःच्या रानात टोल नाका आहे तो, मला त्याचे पैसे भेटले सगळे, पण तिथं माझं हॉटेल आहे, हॉटेल चालू करायची मला, पण सगळे अडथळा आणतात। मला धमकी दिली जिवंत मारून टाकणार। राहुल शिंदेनं अशोक शिंदेनं मला धमकी दिली जिवंत तुम्हाला मारून टाकणार, हॉटेल तुझं बुलडोझरनं उडून टाकणार। आधी रिव्हॉल्वर दाखवल्याचा आरोप केला जातोय, नेमकं काय घटना आहे? राहुल शिंदेच्या कमरेला रिव्हॉल्वर होती, त्याने रिव्हॉल्वरने धमकी दिली मारून टाकणार अशी धमकी दिली त्यांनी।